खेळी केली नितेशच्या फलंदाजानं आणि एक हाती सामना जिंकून दिला आपल्या संघाला। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय उंबरली विपक्ष आगासन असा सामना। नाणेफेक जिंकल्यानंतर उंबरली संघाने आगासन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले। 4 षटकांचा हा सामना। पहिले षटक हाताळतो गोलंदाज सोमनाथ। पहिला चेंडू धन्यवाद डीजे। पहिल्या चेंडूवर सोमनाथ सारख्या गोलंदाजाचं चौकार ठोकून स्वागत केलंय ते नेल्सन या फलंदाजानं आणि सुरुवात त्याची चांगला करतोय आगासन संघ। चांगली सुरुवात होते बिनबाद 4 अशी चांगली सुरुवात। सोमनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट। ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॉलचा संपर्क आणि आता मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सोमनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट। ऑन साइडला भिरकावला बिनबाद 6 अशी सुरुवात आपण पाहतोय आगासन संघाची। पुन्हा एकदा सोमनाथ खोदून काढला चेंडूला या दोन फलंदाजांमध्ये खेळपट्टीवर अतिशय सुरेख अतिशय चांगला ताळमेळ। पहिले षटक मार्गस्थ असताना संख्या 4 षटकांचा हा सामना पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना आगासन संघाची फलंदाजी आपण पाहतोय। सलामीची जोडी पाहतोय नेल्सन आणि रितेश। सोमनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट। ऑफ साइडला गोलंदाजी चांगली करतोय। मोठे फटके मारण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवतोय हा गोलंदाज। चांगली कामगिरी होते गोलंदाजाच्या माध्यमातून। सचिन हा गोलंदाज स्वतः संघाचा संघनायक। दुसरं षटक हाताळतोय धाव संख्या 13। सचिन मिस टायमिंग शॉट आणि धन्यवाद डीजे। सलामीचा फलंदाज नेल्सन तंबूत परततोय। 7 धावांमध्ये 7 चेंडूंमध्ये 12 धावांचं योगदान दिले या सलामीच्या फलंदाजानं आणि सलामीची जोडी नेल्सन आणि रितेश तंबूत परतली। नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर म्हणून 2/13 अशी धाव संख्या आपण पाहतो। स्ट्राईक एंडला पाहतो आपण फलंदाज केजू सचिन। सुरेख
धन्यवाद डीजे. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर संघाने केजू खेळपट्टीवर येतोय आणि सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतो हा फलंदाज. एक मोठा षटकार केजूच्या बॅटमधून आपण पाहतोय. धावसंख्या 19. सचिन पुन्हा एकदा समोर. संघनायकाची जबाबदारी काय असते ते दाखवून देतो फलंदाज केजू मुंडे. स्वतः संघनायक खेळपट्टीवर आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 11 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजानं. धावसंख्या 2-23. 1 to go. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू. तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय आगासन संघाची 25 अशी धावसंख्या. एक चांगली धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर उभारली आहे ती आगासन संघाने. 2-25 अशी धावसंख्या. डीजे धन्यवाद डीजे. पंचांना विनंती करतोय की सामन्याला उशीर करून देऊ नका. सहकार्य करायचं मित्रांनो. क्षेत्ररक्षण लावणाऱ्या फलंदाजाने क्षेत्ररक्षकांनी संघाने लक्षात घ्यायचंय. कृपा करून सहकार्य करायचं. श्याम पहिला चेंडू. धावसंख्या पुन्हा ऑन साईडला खोटून काढला चेंडू. धावसंख्या 27च्या घरात पोहोचते. 2-27 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. उंबारली विपक्ष आगासनाचा हा सामना. 3रं षटक मार्गस्थ गोलंदाजी करतोय गोलंदाज श्याम. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक सचिन चेंडूच्या खाली होता. धावसंख्या 29च्या घरात पोहोचते. 2-29 अशी धावसंख्या आपण पाहतो आगासन संघाची. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्या. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल श्याम यांची. कारण उर्वरित 2 षटकांमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल. श्याम उलटा चेंडू. धावसंख्या 33. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो आगासन संघाला. फलंदाजी चांगली होते आगासन संघाची. पुन्हा एकदा मोठा
DJ धन्यवाद डीजे. धावसंख्या वेगाने पुढे सरकते 39. सलामीचे दोन फलंदाज नेल्सन आणि रितेश लवकर बाद झाल्यानंतर केजू आणि चांगल्या स्थितीमध्ये निवडून ठेवले दोन फलंदाजांनी केजू आणि मोनिश यांनी. धावसंख्या 2 बाद 39. +1 धावसंख्या 41. गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो श्याम या गोलंदाजाची अतिशय खराब गोलंदाजी होते श्याम यांच्याकडनं. ऑन साइडला भिरकावला चेंडू. एकाच धावेवर समाधान मानतात फलंदाज केजू आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो आगासन संघाची 2 बाद 42 अशी धावसंख्या. अतिशय चांगली धावसंख्या आपण पाहतोय कारण सलामीचे दोन फलंदाज नेल्सन आणि रितेश लवकर बाद झाल्यानंतर केजू संघाला सावरण्याचं काम केलंय आणि चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं या दोन फलंदाजांनी केजू आणि मोनिश यांनी. डीजे DJ आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. शेवटचं निर्णायक षटक स्लॉगवरचं षटक संघनायक सचिन यांनी विश्वास टाकलाय तो राजकुमार या गोलंदाजावर. शेवटचं निर्णायक षटक हा गोलंदाज कसा हाताळतो ते पाहायचंय. तर केजू आणि मोनिश ही जोडी संघाला जास्तीत जास्त किती धावा कुठून काढतायत संघासाठी ते पाहायचंय. 2 बाद 42 अशा चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो आगास संघ. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाजी करतोय गोलंदाज राजकुमार. राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय सुरेख निर्धाव चेंडूची संख्या होते. धावसंख्या स्थगित 42. पहिल्याच चेंडूवर सुरुवात चांगली करतोय गोलंदाज राजकुमार आणि केजू सारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेला गोलंदाज. तर बघूया केजू कशी फलंदाजी करतो ते पाहायचंय. मोठा Mahesh. Come on. धन्यवाद डीजे. धाव संख्या 2 बाद 48. येणाऱ्या 4 चेंडूंवर
2 बाद 48 अशी धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर. येणारे 4 चेंडू, या 4 चेंडूंवर हे 2 फलंदाज किती धावा कुठतायत ते पाहायचंय राजकुमार. पुन्हा एकदा ऑन साईडला राजकुमार. मिस्टर अमित शाह Come on. धन्यवाद डीजे. धावसंख्या 54च्या घरात पोहोचते. अजूनही 2 चेंडू. अतिशय खोदून काढला चेंडूला. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर आगासन संघाची धावसंख्या आपण पाहतोय 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलंय. बघूया येणाऱ्या 4 षटकांमध्ये उंबारली संघ हे लक्ष कशा रीतीने पार करतो ते पाहायचंय. 2 गडी धन्यवाद डीजे. केजू या फलंदाजानं फक्त 12 चेंडूंमध्ये 29 धावांचं योगदान दिलं आणि मोनेश या फलंदाज थँक्यू. धन्यवाद पंडित. उपांत्य फेरीची लढत तुम्ही पाहतात. उपउपांत्य फेरीचा सामना क्वार्टर फायनल मॅच 2 संघांमध्ये. एका बाजूने तुम्ही पाहतात गावदे क्रिकेट उंबारली आणि त्यानंतर तुम्ही पाहतात संघ म्हणजेच आगासन यांच्यामध्ये ही फाईट. नाणेफेकीचा कौल जिंकून सचिनाचा कॅप्टन फॉर द उंबारली संघ यांनी मात्र पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पण तो निर्णय मशीन म्हणे की थोडासा पत्त्यावर पडतं कारण मोठी धावसंख्या कुठली जाते. अब तक 56 धावा कुठल्या गेल्या आणि 57 धावांचं लक्ष ठेवलं सामना जिंकण्यासाठी. म्हणजे उंबारली संघासमोर कंपल्सरी चेस असल्या कारणे मात्र तुम्हाला या धावा तुम्हाला जमवाव्यात लागतील. आपल्या धावफलकावर 14.25च्या सरासरीने एक संघ ऑलरेडी क्वालिफाय होतो तो उपांत्य फेरीसाठी. जैन क्रिकेट संघ निळजे 47 धावांचं लक्ष अवघ्या 14 चेंडूत फिनिश केलं होतं. निर्जिता फलंदाज नितेशने मात्र सलामी लागून मात्र 13 चेंडूत 51 धावांची विस्फोटक केली. अर्धशतक पहिल्या स्पर्धेत पाहायला मिळालं नितेशच्या बॅटमनना. अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी केली. 51 धावा कुठल्या पहिल्या अर्धशतकाची नोंद सुद्धा केली आणि सामना सुद्धा अवघ्या 14 चेंडूत फिनिश केला.
नाउ द 57 टू विन 14.25 रिक्वायर रन रेट प्रति ओव्हर. प्रति षटकामागे 14.25 ची सरासरी मेंटेन करायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली या संघाला. अप्रतिम संघ आहे, टॉप टू बॉटम व्हाईट तुम्ही पाहतात. आज त्यांचा नवीन ड्रेस कोड आणि मगाशी मला भावेशकडनं सूचना मिळाली, माहिती मिळाली की आम्ही पहिल्यांदाच या सामन्यासाठी आम्ही ड्रेस कोड परिधान केला आहे आणि इथूनच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवात करत आहोत. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. स्टार्टिंग एंडला स्वतः संघाने कॅप्टन इन द मिडल येतो फलंदाज. स्टार्टिंग एंडला सचिन भोईर, नॉन स्ट्राइक एंडला कुमार. पहिला चेंडू विकास वैभवचा ब्लॉक होल चेंडू होता. बॉल्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजाच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट केले. मागे जाते चेंडू, वेळ घेतात उचलण्यासाठी निल्सन आणि तोपर्यंत फलंदाज मात्र 2 यशस्वी धावा पूर्ण तिथे करतोय. आत्मविश्वास निश्चित वाढला असताना स्वतः खातं 2 धावांनी सचिन उघडतोय मैदानावर आणि एक तिखट मारा होता. अचूक टप्पर गोलंदाजी होती, खोलवर टप्पा होता आणि त्या चेंडूला सुद्धा खोदून काढतात आणि 2 धावा या पहिल्या चेंडूवर वसूल करतात फलंदाज. धावसंख्या दाफलकावर 257 धावांचं लक्ष गाठायचं आहे. वैभव पाहूया आपल्या संघासाठी वैभव प्रदान करतोय का, वैभव संपादन करून देतोय का आपल्या संघासाठी. पहिल्या फुल चेंडू स्टार्टिंगला सचिन, दिशा दिली, चेंडू मागे जातोय वेगाने, लॉंग लेग बाउंड्री. तर 2 चेंडूत 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी संघनायक देतो मैदानावर. सलामीला आलेत, आघाडीला आलेत, खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतात. वैभवच्या समोर शॉर्ट पिच चेंडू आहे, लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये, जेल सुटतो आहे तिथे मात्र फ्लाइंग स्लिप मध्ये आणि रनआउट सुद्धा होता. पण कुमारला सुद्धा बाद करण्याची संधी होती, संधी हुकते. एकाच वेळेला 2 खेळाडूंना जीवदान मिळत आहेत. चुका होतात त्या आगासन संघाकडनं. एक लॉलीपॉप झेल उडाला होता फ्लाइंग स्लिप मध्ये, शेतशाकडनं तिथे चुका होत आहेत. बंटी चुका करतोय तिथून मात्र लगेच त्याला रिप्लेस करतात. ते मात्र स्वतःला त्याला गलीमध्ये ठेवतात आणि ते मात्र चेंज करतात एक खेळाडू मोनिशला फ्लाइंग स्लिप मध्ये. फुल चेंडू कुमारसाठी, हा चेंडू बॉटम हँडचा वापर, ऑन साईडला चेंडूला खोदून काढायचे तिथे चेंडू कव्हर करतील. निरसर वेळ घेत आहे चेंडू उचलण्यासाठी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार होतो या चेंडूवर आणि चौकाराने धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळते. ती धाव फरक 11 धावा. ही पाहतात आमचे सर्व प्रेक्षक या गालीच्यावर बसून मैदानात सामन्याचा आनंद घेत असताना या सावलीमध्ये, त्या टाकीच्या सावलीत. ओ द विकेट, कुमारच्या बॅटमॅन हा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, लॉंग ऑफ झोन मध्ये. निल्सन मुन्नाच्या चेंडूवर तो चेंडू कव्हर करतोपर्यंत 2 धावा सचिन वसूल करतोय, कुमार वसूल करतोय आणि धावसंख्या वेगाने धावफरकार पुढे सरकवत आहेत या पहिल्या षटकात. स्कोर मोज ऑन 13 रन. धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा इथे प्रयत्न मात्र केला जातोय आणि आतापर्यंत 13 धावफरकार कुठले आहेत दोन्ही फलंदाजांनी. फुल टॉस आहे, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं चेंडू, तो बॅकवर्ड स्क्वेअर गेला. तिथे तो चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव मिळते फलंदाजाला. संघाच्या खात्यामध्ये एकदा वाईट आहे. स्कोर मोज ऑन 14 रन इन द फर्स्ट ओव्हर. जिथे मात्र 57 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत आल्यात धावा त्या 14, अजूनही मैदानावर 43 धावांची गरज आहे आणि चेंडू मात्र शिल्लक आहे ते 18. प्रति षटकामागे रिक्वायर रन रेट वाढतोय, 14.33 रिक्वायर रन रेट आहे प्रत्येक षटकामागे. तुम्हाला 14 ते 15 धावा कुटाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. येणारे षटक सगळ्यात महत्त्वाचं षटक असणारे उंबारली संघाच्या बाजूने, कारण केजू मुंडे सारखा गोलंदाज येतो गोलंदाजी करण्यासाठी. एक धिप्पाड शरीर असते आणि तेवढ्याच धिप्पाड शरीर असते मात्र वेगवान आक्रमण तुम्हाला पाहायला मिळते ते केजूकडून. पाहूया आता मात्र धावसंख्येचा जो वेग आहे त्या वेगाला मात्र कुठेतरी वेसण घालतोय का, अंकुश लावतोय का धावसंख्येला. लक्ष असणार ते निश्चितच केजूच्या गोलंदाजीवर, केजूच्या प्रत्येक चेंडूवर. पॉवर प्लेचा एक षटक संपल्यानंतर निश्चितच सज्जताने पूर्णपणे पांगवण्यात येत आहे. पहिल्या चेंडूकडून पुन्हा सज्ज होतो केजू मुंडे.
स्टार्टिंग केलं फलंदाज कुमार. पहिल्या चेंडूवर द विकेट. कुमार शफल झाले. फुल टॉस आहे. अप्रतिम फटका. फटक्याचं खरंच कौतुक करेन. नंतर 3 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत. व्हेरी गुड रनिंग. हीच तर खासियत आहे, हीच तर ओळख आहे उंबरली संघाची. जेवढ्या चुका चुका निश्चितच तुम्हाला लगेचच माहिती पडतात. त्याचं लगेचच मात्र तुम्ही धावेमध्ये त्याचं रूपांतर करतायत. आणि 3 धावा या चेंडूवर केजूच्या पहिल्या चेंडूवर 3 धावा सुरू करतो तो कुमार. स्कोर मुजन 17. 7 धावा धाव फलकावर. अजूनही 40 धावांची गरज आहे. फुल टॉस. मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातो. डीप मध्ये क्षेत्रात वेगाने चेंडू कव्हर करतील. फेड करतील. निल्सन गुड थ्रो, पण थोडासा ऑर्थोडॉक्स होत आहे. 2 धावा पूर्ण करतात सचिन. धावसंख्या धाव 19. स्कोर मुजून 19 रन. द विकेट. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. शॉर्ट कव्हर चेंडू जातो क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि झेल फुटतात. अपील सुद्धा झालं होतं रनआउट साठी, पण तिथे मात्र एकच धाव होती सचिनला. स्कोर मुजून 20. 20 धावा धाव फलकावर. लक फॅक्टर या जीवनाचा फायदा उचलतात का बघायचं. सचिन संगनायक स्वतः. आणि तुम्ही बघतात व्यासपीठावर मात्र स्पर्धा इथे मात्र एन्जॉय केली जाते. जाधववाडीचा महाराजा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य दिनेश जाधव साहेब. क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे यांचं. कोण कांडीने मात्र पिंट्याशी संपर्क साधायचा. कांडी शरद कांडी आम्हाला एक फक्त माहिती आहेत. इथे कुत्रे कांडी आलेत. पिंट्याशी संपर्क साधायचा आहे आपण. स्टॅकिंग एंडला कुमार. केजू कुमारसाठी. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. आता मात्र झेल होतं का बघायचं. आता मात्र चूक होणार नाही. फलंदाज बाद. मेल्या ती शिट्टी नाही पशी शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. अन पदार गेला न भर. थँक्यू. पदार गेला न भर. प्रेम भोईर. प्रेमनाथ भोईर. नॉस्टॅकिंग एंडला. द विकेट. फुल टॉस आहे. लो फुलला चेंडूला एक्झिक्यूट करतात. स्क्रीन समोर शेतात वेगाने. गुड फिल्डिंग. गुड थ्रो ऑन द स्टम्प्स. स्कोर मुजॉन 21. 57 रन चेसिंग. 1 to go. Chasing the 57 run. Still score moves on 21. 21 धाव फलकावर. 57 धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. या सीझनची सुरुवात ज्याप्रमाणे मात्र जास्त खेळाडूमध्ये अप्रतिम केली होती तो फलंदाज देतोय स्ट्रायकिंग एंडला. 13 चेंडू 34 धावांचा अजूनही गरज आहे मैदानावर. ओव्हर द विकेट. प्रेमनाथसाठी मोठा फटका. मेल्या ती शिट्टी नाही पशी शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. अन पदार गेला न भर. अन पदार गेला न भर. पुरी जरा दांडा धर. धावसंख्या झाली 27. अजूनही 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12. थँक्यू. मी पाहतात आमच्या व्यासपीठावर आमचे मान्यवर आमचे पाहुणे दिनेश जाधव साहेब, जाधववाडीचा महाराजा मंडळाचे अध्यक्ष. निश्चितच म्हणेन की मात्र भारतीय जनता पार्टी डोंबिवलीचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत दिनेश जाधव साहेब. आज खूप रेअरली असं चित्र पाहायला मिळतं की मान्यवर जे येतात फक्त उपस्थित येतात, हजेरी लावतात, निघून जातात. पण मला असं वाटतं की दिनेश जाधव यांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. स्वतःच्या करिअरमध्ये सुद्धा भरपूर क्रिकेट त्यांनी खेळलं असेल. अंडराम असेल, ओराम असेल, गल्ली क्रिकेट सुद्धा खेळलं असेल. म्हणून तुम्हाला चित्र पाहायला मिळतं की अजूनही मैदानावर आज सामना एन्जॉय करतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून.
येस हार्ड हिटर फलंदाज श्रीकांत मला सांगतात, कारण श्रीकांत ही ऑल्सो बिलॉंग्स टू वेस्ट, डोंबिवली वेस्ट. पण आम्हाला एवढी माहिती नाही, पण श्रीकांत आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवते. थँक्यू श्रीकांत वाडी. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज टू विन दिस कॉन्टेस्ट. या सामन्यात जिंकण्यासाठी मात्र 30 धावांची गरज आहे अजूनही 12 चेंडूमध्ये. गोलंदाजीला सज्ज होतं किशोर, स्ट्रायकिंगला संगणक सचिन. चेंडू मिड विकेट झोन मध्ये. थँक्यू थँक्यू डीजे. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू धावा आहेत त्या 30. हा चेंडू मागे जातोय गुटक्या. थँक्यू. प्रेमनाथची फलंदाजी बघून प्रश्न निश्चित असा उभा राहिला की म्हणजे ते जो आपण म्हणतो ना की म्हणजेच फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट. सीजनची मात्र सुरुवात खूप सुंदर झाली होती प्रेमच्या माध्यमातून, पण त्यानंतर मात्र थोडेसे मात्र बॅकफुटर पाहायला मिळत आहेत. तेवढी फलंदाजी ज्याच्याप्रमाणे त्यांची ओळख आहे ती फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाही प्रेमनाथच्या बॅटमधून. चांगले संकेत नाही आहेत उंबाली संघाच्या माध्यमातून. इज ऑन हॅट्रिक. बाबा या स्पर्धेतली अजून एक हॅट्रिक कंप्लीट करतोय का गोलंदाज किशोर. पाहायचं आहे हॅट्रिक होतंय का या षटकामध्ये. चेंडू हवेमध्ये, संधी आहे. येतो मैदानावर फलंदाज देवा. मेघनाथ बॅक टू द पवेलियन. राजकुमार आणि मेघनाथ देवावर जबाबदारी आहे. पाहुण्यांच्या माहितीसाठी एक तुम्हाला एक विक्रम सांगायचा या खेळाडूचा. देवा तुम्ही पाहता फलंदाजीला जातोय त्यांच्याच मैदानावर एक मोठं मैदान, एवढ्याच याच मापाचं मैदान आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं अजून मोठं आहे. तर पूर्ण दिवसभरात त्यांनी मात्र 100 राऊंडचा रेकॉर्ड कंप्लीट केला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत नॉन स्टॉप, न थांबता न थकता तब्बल 100 राऊंड कंप्लीट केले त्या खेळाडूने. हा विक्रम त्या खेळाडूच्या नावावर आहे या सीझनमध्ये. फिटनेस जास्तीत जास्त लक्ष देतात देवा, पण अजूनही त्यांना भरपूर काळजी घ्यावी लागेल आपल्या फिटनेसची येणाऱ्या काळात येणाऱ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. ओ द विकेट किशोर. राजकुमारसाठी हा चेंडू ऑन साईडला खेळत आहे शतक येतात वेगाने. वैभव चेंडूच्या बॅट्समन आउट. सचिन कुमार, प्रेम, राजकुमार आणि मेघनाथ 5 विकेट्स डाऊन आणि मात्र देवावर जबाबदारी आहे. मला असं वाटतं होतं की मागच्या षटकातच पडझड पाहायला मिळेल, पण या षटकात मात्र तब्बल 4 गडी 4 चेंडूत बाद केली होती किशोरने. वॉट अ बॉलिंग. अप्रतिम षटक. आठवण होते भारत वर्सेस झिम्बाब्वे त्या सामन्याची 1983चा वर्ल्ड कप. काही कारणास्तव तो मात्र सामना दूरदर्शनवर दाखवला नव्हता. त्या सामन्यात सुद्धा ते चित्र होतं. भारतीय संघ 17 धावसंघ निम्मा संघ तंबूत परतला होता आणि त्या मुवमेंट लावून कपिल देव निकनने 132 चेंडूत 175 धावांची विस्फोटक खेळी केली होती. त्या कपिल देव निकनसारखी फलंदाजी मात्र गरज आहे ती उंबारली संघाला. देवा मागवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू मात्र दाखवतो पायाला लागून येतो ते शॉर्ट कव्हर पॉईंटला.
लेग बाईज. एकच धाव अंकित होते धावफलकावर बऱ्याच वेळानंतर. स्कोर मोज ऑन 28. 57 धावसंख्येचा पाठलाग करते. आतापर्यंत 28 धावफलकार लागले आहेत. अजूनही 29 धावांची गरज आहे. षटकार आणि फक्त षटकारांची आवश्यकता, नितांत गरज उंबारली संघाला. स्टार्किंग एंडला फलंदाज रवी. ब्लॉक होलमध्ये चेंडू समोर खेळतात. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतात वैभव वेगाने आणि तो पण चेंडू कव्हर करतो. तोपर्यंत एकच धाव. षटक निर्णायक बाकी आहे आणि 6 चेंडूत 28 धावांची गरज आहे. ती गावदेवी क्रिकेट क्लब उंबारली संघाला. वॉट अ बॉलिंग. अप्रतिम षटक. किशोरचं फक्त एकच धाव खर्च केली. तब्बल 4 गडी त्यांनी बाद केले मैदानावर. वॉट अ बॉलिंग. फलंदाजाने आपलं काम पूर्ण केलं. त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय तो गोलंदाज किशोर. अप्रतिम षटक हाताळले किशोरने. अप्रतिम गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. अप्रतिम फलंदाजी सुरुवातीला तुम्ही पाहिली, कारण 27 धावांचं योगदान दिलं होतं 2 षटकात आणि 2 षटकात 30 धावांची गरज होती. पण या षटकात फक्त धावा येतात त्या 1 आणि तब्बल 4 गडी. बॅक टू द पवेलियन. ओके, एक लेग बाईज आणि एक सिंगल येत आहेत. बॅटमॅनला फक्त एकच धाव येते आणि 28 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर. चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडू 28 धावांची गरज. स्टार्किंग एंडला फलंदाज रवी. नॉन स्ट्राइक एंडला देवा. टोटल 5 विकेट लॉस. उंबारली स्कोर ऑन टोटल 29. चला उंबारली संघ ते मात्र आगासन संघ जास्त वेळ न घेता सामना सुरू करायचा आहे. रितेश माळी निर्णायक षटक घेऊन येत आहेत. सहा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. एकच संघनायक व्हा, एकच कॅप्टन व्हा, एकानेच लीड करा प्लीज. सामना सुरू करा फास्ट. ओ द विकेट. चेंडू ऑन ड्राईव्ह. देवाची बॉडी लँग्वेज सांगते की मतलब त्याला स्ट्राईक स्वतःकडे घ्यायचे. एकच धाव तिथे कंप्लीट करते या चेंडूवर. स्टील 27 टू विन फ्रॉम द 5 डिलिव्हरीज. 5 चेंडूतले 5 उत्तुंग षटकार सामन्याचं चित्र पालटवू शकतं. ती कुवत, ती क्षमता आहे का? यस, निश्चितच आहे. पण पाहूया मात्र त्या क्षमतेची आता मात्र गरज आहे. सिद्ध करणं गरजेचं आहे. रितेश देवासाठी शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याला डोक्यानं चेंडू जातो का बघायचं. पण मात्र फलंदाज बाद. गुड कॅच. थँक्यू. अजयला विनंती करतो, अजय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये थांबायचं आहे. आपण अजय पाटील, कॅप्टन ऑफ द जय हनुमान क्रिकेट संघ निळजे. देवाचा प्रयत्न थोडासा मात्र फसतोय. थोडीशी मात्र ताकद कमी पडते, थोडीशी एनर्जी कमी पडते. मात्र चेंडू मात्र जातोय तो डीप मध्ये. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा. निल्सन चेंडूच्या खाली. 1 मोर आउट, 1 मोर कॅच, 1 मोर विकेट फॉर रितेश. एका षटका एकाच सामन्यामध्ये 2 गोलंदाज हॅट्रिक पूर्ण करतायत का? हॅट्रिक संपादन करतायत का? कारण यावर्षी असा एक विक्रम झाला, एकाच सामन्यामध्ये 2 गोलंदाजांनी मात्र हॅट्रिक पूर्ण केली होती. आणि पाहू त्या विक्रमाची पुनरावृत्ती मात्र या मैदानात होते. ऑन हॅट्रिक रितेश. बॉटम हँडचा वापर. स्ट्राउक लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी. पण पंचांना त्याचा काहीच परिणाम नाही. निर्धाव चेंडू, फक्त औपचारिकता बाकी आहे काही चेंडूंची. अवघे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आगामी संघाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि उपांत्य फेरीमध्ये निश्चित म्हणेन की मात्र निळजे संघाची फाईट करण्यासाठी सज्ज होते, म्हणजेच आगासन संघ. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता. केवलच्या बॅटमॅन चेंडू मात्र बॅटच्या पॅटर्नमधून निघून जातोय मागे. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल टू गो ऑफ द इनिंग. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो रितेश माळी. या षटकात सुद्धा फक्त एकच धाव खर्च केले. 2 चेंडू 2 गडी बाद केले. 2 डॉट आहेत या चेंडूमध्ये आतापर्यंत या षटकामध्ये. आउटसाइड एज फलंदाज बाद. 3 विकेट डाऊन इन दिस ओव्हर. फक्त एकच धाव.